गंगा शुद्ध झाली पाहिजे, त्याबद्दल कोणीही नाकारत नाही, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. पण आज श्रद्धेचा ज्यावेळेला विषय येतो, हिंदूंच्या एकजुटीचा ज्यावेळेला विषय येतो, ज्यावेळेला देशभरातून आणि जगभरातून 60 कोटीहून अधिक हिंदू एका जागेवर येतात, त्यावेळेला असं दरवेळेला हिंदूंना टार्गेट करून हिंदूंबद्दल अपप्रचार किंवा अशा ज्या काही गोष्टी एका हिंदू नेत्याकडनं होऊन, किंवा आपण ज्या वेळेला निवडणुकीला हिंदू नेता म्हणून प्रोजेक्ट करतो, पण दरवेळेला आपण हिंदूंनाच टार्गेट केलं, हे कितपत योग्य आहे? आणि आज हिंदू दुखावले जातात की एवढा एक चांगला कार्यक्रम किंवा एवढा एक चांगला आपण देशासमोर एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये कुठेतरी काहीतरी विघ्न आणायचं काम काही आपले नेते करत आहेत. हे खूप हुशार नेते आहेत, नक्कीच आम्हाला आदर आहे, पण कुठेतरी हिंदूंमध्ये विभागणी होऊ नये की हिंदूंबद्दल हे वारंवार गोष्टी घडत आहेत. ठीक आहे, एकदा झालं, त्यानंतर प्रत्येक वेळेला आपण गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये पण तेच झालं. आमची विनंती एवढीच आहे की ज्यावेळेला हिंदू एकजूट झालेला आहे, ही एकजूट अशीच राहिली पाहिजे आणि सर्वांनी त्याला समर्थन केलं पाहिजे. एवढीच यामागची उद्देश होता. विधानसभेतलं अपयश या पक्षाला आलेलं हे या मागचं कारण असू शकतं. 100% आपण एकदा विधानसभेला आपण प्रत्येक वेळेला जर आपण आपली भूमिका बदलत राहिली, एकदा आपण बोलणार हिंदू बोलणार, एकदा मराठी बोलणार, परत हिंदू बोलणार, परत नंतर एखाद्या वेळी झेंड्यामध्ये एखादा रंग आपण टाकणार, म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही जर तुमच्या भूमिका बदलत राहिलात तर जनता सुद्धा हुशार आहे. आपण एका वेळेला उत्तर भारतीयांना मारणार, नंतर त्यांच्या उत्तर भारतीयांच्या पूजेला आपण जुहूला जाणार, उत्तर भारतीय एखादी कुठली तरी प्रोग्राम ऑर्गनाईज करतो तिकडे जाणार, परत त्यांनाच कुठल्या तरी गुजरात्यांना मारणार, आपण जैन कास्टला मारणार. पण आपल्यासोबत आपले मित्र हे प्रत्येक जण बघतोय की आपले मित्र हे जास्त गुजराती आहेत, जैन आहेत आणि आपण त्यांना मारत बसणार. म्हणजे दरवेळेला भूमिका बदलायच्या, पण किती बदलायच्या हे सुद्धा मतदार विचार करतो. आणि मराठी मतदार, मी बोलतो आता मराठी मतदार हा खूप हुशार झालेला आहे, त्याला माहिती आहे की हे दरवेळेला आपली भूमिका बदलत असतात. आणि हिंदू म्हणून ह्यांना जर प्रोजेक्ट आता कोण करत असेल तर हे हिंदू जे आहेत एकजूट होऊन ह्यांना नाकारलेलं आहे आणि विधानसभेत हिंदूंनी दाखवून दिलेलं आहे की आपण जर दरवेळेला अशी भूमिका बदलली तर आम्ही तुम्हाला नाकारणार आहोत. ते देखील असं म्हणतायत की हिंदू तुम्ही म्हणतायत, मात्र गणपतीच्या सणामध्ये तुम्ही बंदुका दाखवणार आहे, तुम्ही काय आम्हाला हिंदू शिकवणार, अशा पद्धतीची टीका देखील आहे ती संतोष झुरी यांनी केलेली आहे. नाही, त्यांनी सिद्ध मनसेच्या वतीने काय झालेलं आहे, आपण सिद्ध करून दाखवा की गणपतीच्या मिरवणुकीत कुठे काय झालं. आपण सिद्ध करायचं असाल तर नक्कीच, पण आपण सिद्ध करणार नाही आणि वायफाय फक्त काहीतरी बडबड करत बसणार. मी सांगतो ना, सिद्ध करा गणपतीची कुठे मिरवणूक होती आणि काय झालेले मिरवणुकीत किंवा त्यावेळेला गणपतीची विसर्जन होतं, हे त्यांनी संतोष झुरींनी स्पष्ट करावं. मला असं वाटतं की त्यांचे बाबांना विचारून बॅनर लावला का अशी टीका नाही, त्या बाल्याला अजून माहित नाही, त्याच्यामुळे त्याला बाल्यानी पहिलं त्याच्या बॉसला विचारावं की काय करू शकतो. आपल्याला काय झालंय, संतोष झुरीचं असं झालंय की वरळीमध्ये इच्छुक होते, त्यानंतर संतोष झुरीच्या जागेवरती संदेश देशपांडेला आणलं, त्याच्यामुळे तो बाल्या इकडचा ना तिकडचा आता 4 पक्ष फिरतोय. मला माहितीये की तो कुठे कुठे गेलेला होता विधानसभेच्या आधी, कोणाकडनं तिकीट घ्यायला, त्याच्यामुळे विषय भरकटवायला अनेक लोक आहेत. पण मला असं वाटतं की हिंदू म्हणून आज एकजूट राहिली पाहिजे आणि त्यांचे जे काही पक्षप्रमुख आहेत त्यांना पहिले त्यांनी शिकवावं किंवा त्यांना सांगावं की किती वेळा आपण वारंवार आपले विषय बदलणार, आपल्या भूमिका बदलणार किंवा जनतेसमोर आणि मतदारासमोर हे त्यांच्या नेत्यांना जायचं असतं. त्याच्यामुळे त्यांनी त्याचा विचार करायला हवा. त्यांचे जे काही नेते आहेत आज मराठी करतात, यांच्या नेत्यांच्या मुलं जर मराठी मीडियममध्ये शिकत होते का? आज तुम्ही कोणाला तरी उठसून मारताय, काय करताय? आज तुमची मुलं कुठे शिकत होती? दरवेळेला मराठीचा जर तुम्हाला खरंच अभिमान होता तर मराठी माध्यमातून जसं राजसाहेब स्वतः होते बालवणमध्ये, तसे मराठी माध्यमातून तुमची मुलं शिकलेली आहेत का? बघा, ह्या विषयावरती मला जायचं नाही, एक कुठेतरी विषय भरकटवण्याचा विषय आहे. दरवेळेला हिंदू हा सॉफ्ट टार्गेट का व्हावा? प्रत्येक वेळेला तुम्ही हिंदूंमध्ये भांडणं लावणार, जसं निवडणूक आली मराठी, गुजराती, उत्तर भारतीय या काही गोष्टी चालू होतात आणि मताचं राजकारण इथे सुरू होतं. यानंतर मला असं वाटतं हिंदू जशी एकजूट आहे, जशी हिंदू याच्या नंतरच्या काळात देखील ही एकजूट अशीच राहील. संतोष झुरीची बुद्धी व त्याच्या पक्षाची बुद्धी ही मतदारांनी दाखवली. आज ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला, मी माहीम विधानसभेत बोलतोय, ज्या ठिकाणी तुमचा जन्म झाला तिकडे तुमचे राजपुत्र उभे होते, पक्षाचे अध्यक्षांचे चिरंजीव उभे होते, पण आज ते 3ऱ्या नंबरला गेले, ते सुद्धा 35,000 मतं. म्हणजे त्याच्यानंतर आज सदा सरवणकरांना 51,000 मतं पडली आणि 35,000. म्हणजे तुम्हाला मतदार नाकारतायत. फक्त तुम्ही हे काही स्टंटगिरी जी काही करताय, पण तुम्हाला मतदार नाकारतायत हेही त्या अजून त्या पक्षाला कळत नाहीये. संतोष झुरी खूप मोठे नेते झालेले आहेत, पण अजूनही कॉर्पोरेशन जिंकायचं काय त्यांचं नशिबात नाहीये किंवा अजून तिकीट सुद्धा त्यांना मिळत नाहीये. तुम्ही आता जे म्हणालात की गंगा प्रदूषणाचा विषय, बरोबर आहे, गंगा प्रदूषणाचाच विषय सन्माननीय साहेबांनी शिवतीर्थावर मांडला होता. परंतु ही जो बालबुद्धी, जो बाबू आहे,
समाधान सरवणकर, आता काही लोकांनी मला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये तेच सांगितलं की समाधान सरवणकर हा कोण आहे. हा एक बालबुद्धी आहे, ज्याचं शिक्षण कमी आहे, ज्याची वैचारिक पातळीच कमी आहे. अशा या बालबुद्धीने मला वाटते आपल्या बाबांना पण न विचारता हा होर्डिंग लावलाय. त्याला मला वाटते नंतर दम मिळणार आहे त्याला वरून, कारण चुकीचं होर्डिंग लावलेलं आहे. कारण जर त्यांनी ते भाषण बघितलं असं शिवतीर्थावरचं साहेबांचं जे पूर्ण भाषण जर त्यांनी ऐकलं असेल तर त्यांनी मला वाटते होर्डिंग लावलं नसतं. हा डिवचणार हा प्रसिद्धीचा प्रकार आहे, त्याला फक्त आणि फक्त प्रसिद्धी पाहिजे. तो काय डिवचणार, आम्हाला तेवढी लायकी पण नाही त्याची डिवचण्याची. त्यांनी फक्त प्रसिद्धी करता लावलेलं आहे. काय झालेलं आहे की आपण अभ्यासपूर्ण कुठल्याही गोष्टीवर बोलायला पाहिजे. जर त्यांनी पूर्ण भाषण साहेबांचं बघितलं असतं, साहेबांचं भाषण जर नीट ऐकलं असतं, साहेबांनी प्रत्येक मुद्दा हा विस्तृतपणे मांडला. आणि पहिलेच साहेब भाषणाला उभे राहिले त्यावेळेला साहेबांनी हेच सांगितलं की वेळ आहे ना मला बोलायचं. कारण साहेबांनी प्रत्येक मुद्दा, कुठेही कोणी त्या मुद्द्याला ट्विस्ट करू नये याकरता साहेबांनी प्रत्येक मुद्दा हा नीट व्यवस्थितपणे विस्तृतपणे मांडला आणि प्रूफ देऊन मांडला. मग तो संतोष देशमुखचा असून दे, औरंगजेबाचा असून दे, नाहीतर मग गंगेच्या प्रदूषणाचा अपवित्र नाही. साहेबांनी कुठेही त्याचं पहिलं पण ज्या वेळेला भाषण साहेबांनी केलं त्याच्यामध्ये पण कुठेही त्यांनी अपवित्र असा शब्द वापरलेला नाही. नदी, गंगा नदी ही अशुद्ध झालेली आहे हे त्यांनी मुद्दा मांडलेला आहे. आणि ते आता नाही, हे काँग्रेसच्या काळात जेव्हापासून आहे, काँग्रेसचं राज्य होतं तेव्हापासून गंगा शुद्धीकरण हा प्रकल्प चालूच आहे. मोदींचं सरकार आलं तरी प्रकल्प चालूच आहे अजून शुद्धीकरण. म्हणजे शुद्धीकरण का करतायत, कारण अशुद्ध पाणी आहे म्हणूनच करतायत ना. विधानसभा निवडणुकीमध्ये एकंदरीतच तिकीट वाटवावरून किंवा शेवटच्या दिवसी जो प्रकार घडला त्याची काही किनार आहे या होर्डिंगच्या मागे असं तुम्हाला वाटतंय, संशय आहे? नाही, हा प्रश्न मला वाटतं ना बाबूला विचारावा, कारण त्यांनी हार त्याच्या बाबाची झालेली आहे. त्यामुळे बाबाला त्यांनी विचारून बाबूने लावलाय ना काही विचारावं तुम्ही, कारण तेवढी बाबूची ना डेअरिंग पण होणार नाही. हा प्रश्न तुम्ही मला वाटतं त्यांना विचारा. डिवचने वगैरे त्याची लायकी पण नाही. हा कुठे नेता वगैरे हा काही नाही, हा असंच कुठे प्रकाश झोतामध्ये नाहीये. याला कोण तिकडचे कार्यकर्ते पण शिंदे सेनेचे विचारत नाहीयेत. मग करणार काय? मग कुठेतरी आपण दिसलो पाहिजे. हिंदू हिंदू म्हणता आणि गणपतीच्या सणामध्ये रिव्हॉल्वर घेऊन फायरिंग करता आपल्याच जुन्या सहकार्यावर, आणि नंतर खोटं जाऊन सांगता आम्ही फायरिंग नाही केली म्हणून. त्यांच्यात हिंमत नाही ना. केलं तर केलं, नाही केलं म्हणून बोलतायत तिकडे. नक्कीच हे पराभवाची सल झालेलीच आहे, हे दिसतंय तुम्हाला. आणि महत्वाचं म्हणजे या बाबूचा शिक्षणाचा अभाव. कसं आहे की मला माझ्याकडून कुठली कामं होत नाहीये, मी कुठे पिक्चरमध्ये दिसतच नाहीये, तर मला काय करणार. बाबाची पुण्याई आहे शेवटी. बाबा पण आता आमदारकी हरल्यानंतर बाबा पण आता फक्त सिद्धिविनायक करत बसलेले आहेत, तिकडे सिद्धिविनायक मध्ये जाऊन बसलेले आहेत. मग आता प्रकाश झोतात कसं येणार. होर्डिंग लावलंय, एक होर्डिंग लावल्याबरोबर सगळ्या पत्रकारांनी दखल घेतली, धावपळ चालू झाली. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.